पण मी म्हटलं काही हरकत नाही बाबा, आव डाव पहिलं पण निशाण शाळेत दणका धरून देईन दणका धरून देईन म्हणलं, पण थोडीशी तब्येत जागा आणून देईन म्हणलं, बिमार आहे तर बरोबर. पण मी म्हटलं घाबरा नको, तर मी म्हटलं काय करीन म्हटलं, मी काय करीन म्हटलं, हा शाहीर सूरज म्हणे याला घाम फोडतो, हा शाहीर सूरज म्हणे निशानला घाम फोडतो, ज्ञानाने बरं पण तुमच्या नहिल्यावरती दैल्या मारून तिकडे जाऊन कुठं. तर राजू भाऊ उईके आदासावाले यांच्याकडून 100 रुपये सगळे भेट मिळाला, धन्यवाद. 1 लाख. तसेच बालाजी झाड़े WCL बुरुजवाड़ा इनके ओर से 100 रुपये का नजराना पेशवा, इनका मैं शुक्रिया अदा करता हूँ. तसेच भगवानजी इंगड़े साहेब यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टी हमारे खूप खूप धन्यवाद. थांबून जा, फेकूला जातील. पण आता दुसरं गाणं सादर करतो, जर लक्ष असू द्या. अरे अंधश्रद्धेच्या अंधारामधुनी, अरे अंधश्रद्धेच्या अंधारामधुनी प्रकाश दिसला नवा, प्रकाश दिसला नवा 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 नवा. अरे म्हणून सारे बहुजन म्हणती, अरे म्हणून सारे बहुजन म्हणती की आम्हाला बुध म्हणून सारे बहुजन म्हणती, म्हणून सारे बहुजन म्हणती आम्हाला बोध. सवाल मैं आपको पूछूंगा नहीं, लेकिन जे मी गाणं सादर करत आहोत त्याच्या बहुत वेगळा आगळा वेगळा प्रश्न निर्माण झाला. तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा शाहीर साहेब. शाहीर साहेब, आत्मगुरु शास्त्र तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हा काहीतरी आगळा वेगळा विषय आहे. आध्यात्मिक विषयाने वळवायचा नाहीये, आध्यात्मिक विषयाने वळवायचा नाहीये. आणि गाण्याची मजा घ्या. पहिले गाणं लय सुंदर आहे, अतिशय सुंदर प्रश्न निर्माण झाला. अरे धनकराला रत्न गवसले, अरे धनकराला रत्न गवसले, अरे नाही पारख त्याला, नाही पारख त्याला 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 त्याला. आता ते बकऱ्या चालणारे बाबाजी राहते, बकऱ्या घेऊन आता त्याले का सापडला, काय हिरा, हिरा म्हणजे रत्न. पण त्याला आता त्याचे पारख नाहीये. आता करायचं का, आता बाबाजीने काय केलं, मग काय केलं, ज्या बहीण त्या रत्नाला धरलं लावलं कानीले, बकऱ्याची जे कानी राहते. अरे बापा, विचार आहे गाण्यामध्ये. अरे देवा, पण मला चिंता नाही है, कारण की निशान शहर बसी हर मतलब हर बीमारी का इलाज है. सही बात है, हर बीमारी का इलाज उनके पास है. और इसीलिए तो मेरे को निशान शहर पे नाम. क्या बात है, मैंने भी शहर बहुत देखा, निशान शहर जैसा दिलदार नहीं देखा. अरे उनसे भी मैंने बहुत कुछ बातें सीखा, और उसीलिए उनकी तारीफ के लिए छोटा सा शेर लिखा. क्या लेकिन ये दुर्यम है, इन बातों को करना अनदेखा. एक को होना पड़ेगा तीखा, तो एक को होना पड़ेगा फीका. दोघे सारखे राहतील का, नाही.
पण ते लोक न्याय करतील. हो. आणि म्हणून काय म्हणायचं आहे साहेब सुट्टी अरे धनकराला रत्न गवसले अरे नाही पारख त्याला नाही पारख त्याला 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 अरे त्या रत्नाचा हार टाकला त्या रत्नाचा हार टाकला आणि त्या मेंढीचा गड्या करण्यापुरती करायची. तुम्ही बी स्वतः आपण चिंतन करा गोष्टीचं. आता त्यानं काय केलं ते मेंढी विकली कोणाले हटक मटन आता म्हणते ते नाही का गावगावची मंडई म्हणते नाही का गावगावची मंडई म्हणते का आता काहीतरी पटन आणि तुला घेतला म्हणते अर्धा हिस्सा तर मला एक हिस्सा भेटल रविवार दिवसाची वाट राहिली तर मटन तर त्याने इकडे खाटकाले. आता खाटकाले जेव्हा मेंढी विकली बघा समोर काय परिस्थिती झाली लक्षात ठेवा काय म्हणताय. त्याला विचार आला काय त्यानं मटण सोडलं म्हणजे बकऱ्याचं मटण घेणं सोडलं आणि त्या खटकानं काय केलं होतं त्या बकऱ्याची कानी त्या मेंढीची कानी काय केलं होतं काय अगं देणं का लवकर त्या मेंढीच्या कानीला काय केलं होतं काय त्या दुकानाची जे वरती रॉड राहते त्याला बांधलं होतं. तर त्या सोनाराची नजर कुठे गेली त्या बहीण मटण सोडलं त्यानं आणि त्याची लक्ष गेली त्या कानीले. अरे देवा आता हिरे की बार किसको रहती है जोरी को रहती है. त्या बहीण तुम्ही दोघी एवढे येंगाड्या बाया भेटल्या मला गोष्टी तुम्हाला माहित नाही त्या कशा बोलते दोघ्या मग बहिणी एक्सपिरियन्स आहे त्यांना कसा दिला निशा म्हणून द्यायला एक्सपिरियन्स पाहिजे मरशील नाही तर वा रे वा. तर त्याची नजर कुठे गेली कानीवर गेली. मग सोनारानं काय केलं मटण घेता कानीकडे लक्ष दिली. मग काय झालं गाणं लय मजेशीर आहे हो झालं. पाहू लागला कानीला पाहू लागला रत्नाच्या कानीला 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 अरे त्या रत्नाचा हार टाकला अरे त्या रत्नाचा हार टाकला आणि मेंढी गड्या त्या रत्नाचा हार टाकला